यूट्यूबवरती तुमचं स्वागत आहे. आता झालेला जो 11 तारखेचा जो पेपर आहे PSI STIचा, त्याच्यामधला जो पहिला पेपर जो आहे त्या पहिल्या पेपरची जी प्रश्नपत्रिका आहे त्याचं मी थोडक्यात एक्सप्लेनेशन देणार आहे. हे माझं ॲप आहे सुदेश वेलापुरे द मास्टर की टू इंग्लिश. या ॲप याची लिंक खाली दिलेली आहे. या लिंकवरून तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता आणि तिथे पण ग्रामरचे कोर्सेस, रिटन इंग्लिशचे कोर्सेस, तसेच स्पोकन इंग्लिशचे पण कोर्सेस ते तुम्ही जॉईन करू शकता. आता या पेपरच्या बाबतीत बोलायचं तर हा पेपर हा मी तर म्हणेन अवघड स्वरूपाचा होता. कोणाला काय वाटतं हा सगळा पूर्णपणे वेगळा भाग आहे. तुम्हाला बऱ्यापैकी सोपा पण गेला असेल. मी अवघड म्हणून त्याचं कारण एवढंच आहे की ह्याच्यामध्ये या वेळेला सगळ्यात जास्त तुम्ही बघत असाल तर बघा काय विचारलं गेलंय. आत्तापर्यंतच्या MPSCच्या इतिहासामध्ये हे एक वेगळ्या प्रकारची पूर्णपणे प्रश्नपत्रिका होती. नुसत्याच व्होकॅब्युलरीच्या बाबतीत नाही मला म्हणायचंय, तर प्रत्येक प्रश्न विचारण्याची एक वेगळी पद्धत आहे. ग्रामरमध्ये तर ठीक आहे, नेहमीप्रमाणेच ग्रामरचे प्रश्न विचारले गेले, त्याच्यामध्ये एवढं काही नाही. पण सर्वात पहिल्यांदा 18 मार्काची प्रश्नपत्रिका, 18 मार्क याच्यामध्ये व्होकॅब्युलरीवरती विचारले गेले आणि ते खूप वेगवेगळ्या पद्धतीने विचारले गेले. त्यामुळे हा जो कोण पेपर सेट करणार आहे त्याला मी खरंच म्हणेन हॅट्स ऑफ टू यू. दुसरं पॅसेज 5 मार्काचा जो असतो, हा पॅसेज यावेळेचा जो 5 मार्काचा होता तो मात्र कन्फ्यूज करणारा होता आणि त्याची उत्तरं खरोखरच म्हणजे कन्फ्यूज करणारी होती. तर हे काय आता आहे प्रश्नपत्रिका ते आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण आधी सगळे पॅसेजचे जे सगळे पहिले प्रश्न आहेत तेच बघा, तेच तुम्हाला दिसतील. याच्यामध्ये दिसतंय बघा कॉम्प्रिहेन्शन पॅसेज जे 51 ते 55 होते. डी सिरीज प्रश्नपत्रिका जी सगळ्यांकडे आलेली होती नेटवरनं, तीच माझ्याकडे पण आली. आणि याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन पॅसेजमध्ये 51चं उत्तर 2 आहे, 52चं 4 आहे, 53चं 4 आहे, 54चं 2 आहे आणि 55चं पण 2 आहे. ह्याच्यामध्ये 2 प्रश्नांमध्ये तर मीही कन्फ्यूज झालो होतो. मला 2दा पॅसेज वाचायला लागला. ह्याच्यावरूनच मी सांगतो की खूप वेळ काढू असा हा पॅसेज होता. आता बाकी प्रश्न बघूया आपण. जसं आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस, याच्यामध्ये खूप म्हणजे ग्रामरचे प्रश्न तसे खूप सोपे होते. द स्टिक टेस्ट बॅडली समजायला खूप सोपं आहे. बॅडली नसतं, ते बॅड असतं. काही वर्ब असे असतात की यांच्यानंतर ऍडवर्ब चालत नाही, तर तिथे ऍडजेक्टिव्ह वापरायचं असतं. कारण का जर असं घेतलं तर आता स्टिक म्हणजे काय, तर मांस जे असतं त्या मांसाचा जो तुकडा असतो, एक जाड असा तुकडा असतो, किंवा मासे जे असतात त्यांचे जे हे असतात तुकडे, त्याला स्टिक असं म्हणतात. आणि अर्थातच त्याची टेस्ट असते ती कशी असते, ते वाईट असते. म्हणजे तुम्हाला साधं माहिती आहे, आपण बघा असं म्हणतो ग्रेप्स टेस्ट सोअरली म्हणू शकतो का? नाही, इथे काय आलंय, ऍडजेक्टिव्ह आलंय. त्याचप्रमाणे इथे फक्त ह्याच्यानंतर काय आहे, ऍडजेक्टिव्ह पाहिजे. एवढं सोपा नियम असतो. पुढचं बघा द टीम प्लेड वेल, हे बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक तर समजतंय की काय हे उत्तर, हे वाक्य चूक आहे, हे बरोबर आहे. फ्रँक इज हॅपियर दॅन, नुसतं एनी चालत नाही, एनीच्या नंतर ऑदर असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे एनी ऑदरच्या नंतर नेहमी एकवचन पाहिजे. म्हणजे मी मुद्दामून जाता तो दुसरा रूल पण सांगतोय, उद्या नाही तर नुसतं एनी ऑदर मेन असं जर दिलं आणि तुम्ही बरोबर दिलं तर तसं करू नये, म्हणून मी ते पण तुम्हाला सांगतोय. बाकी काय नाही. म्हणजे याच्यामध्ये उत्तर कुठलं बरोबर आहे, तर फक्त बी असलेलं. हे ज्या वेळेला आपण शोधत असतो त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा काय तुम्हाला करायचं सांगतो. म्हणजे अनेक प्रश्नपत्रिकांच्या एक्सप्लेनेशन मध्ये मी हे सांगितलेलं आहे. आपल्या ऍपवरती सुद्धा अनेक प्रश्नपत्रिकांचा एक्सप्लेनेशनचा एक वेगळा कोर्स आहे. तर जशी तुम्हाला आता हे समजलं हे चूक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा चला याला आधी चूक द्या, याला आधी चूक द्या. इथे आहे का? नाहीये. मग आता फक्त आपल्याला या दोघांमध्ये बघायचं आहे. मग या दोघांमधलं हे बी जर बरोबर आहे तर हे इथे पण आहे, इथे पण आहे. मग आता सी आपल्याला समजलंच पाहिजे आणि ते पटकन समजतं. म्हणजे कन्फर्म आपलं लवकर होतं. परत परत चारही पर्याय जे आहेत ते बघावे लागत नसतात. त्यामुळे एक एक ज्या वेळेला सोडवता त्यावेळेला लगेच बघत चला, एवढंच फक्त सांगतो. ठीक आहे, चला पुढचं बघूया. पुढचा प्रश्न जो आहे तो अर्थात काय बघा, सिनॉनिम विचारलेलं इकडे. फॉर द ऑब्स्टिनेट, ऑब्ड्युरेट, त्याच्यानंतर स्टबन, या सगळ्यांचा अर्थ हट्टी असा असतो. बरोबर आहे. याच्यामध्ये पहिलं दिलंय डिटेस्ट म्हणजे एखाद्याचा तिरस्कार करणे, त्याला खालीचा दर्जाचा वगैरे समजणे, असं जे असतं ते असतं डिटेस्ट. त्यामुळे अर्थात ते इथे चालणार नाहीये. इंडोलंट म्हणजे आळशी, सुस्त, मंद असा जो असतो तो इंडोलंट असतो. ऑब्स्करचा अर्थ आहे जो म्हणजे स्पष्ट नाही असा, अंधुक असा जो असतो त्याला ऑब्स्कर असं म्हणतात. आणि
बरोबर आहे पर्याय तो फक्त हा एकमेव आहे डी. त्यामुळे याचं उत्तर अर्थातच येणार आहे ओनली डी. म्हणजे 57 नंबरचं उत्तर येणार आहे 4. ओके. पुढचं बघा, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड किंवा वर्ड्स बेस्ट एक्सप्लेन किंवा एक्सप्लेन्स द फ्रेज मेडिसिन गिवन टू काउंटरॅक्ट पॉइझन ऑर डिझीज. म्हणजे एखादं विष असेल तर त्या विषावरचा उतारा किंवा डिझीजवरचा उतारा असतो त्याला काय म्हणतात? अँटीबायोटिक. तुम्हाला माहिती आहे प्रतिजैविक ज्याला म्हणतात, बरोबर ना. ते आहे. दुसरं जे आहे अँटीसेप्टिक. म्हणजे अँटीबायोटिक मध्ये काय होतं तर जे सूक्ष्म जंतू वगैरे रोगाचे जे शिरलेले असतात त्यांच्यावरती हे अँटीबायोटिक वापरलं जात असतं. अँटीसेप्टिक जे असतं ते म्हणजे पू किंवा असं काही म्हणजे गँग्रीन वगैरे होत असेल तर ते सेप्टिक होऊ नये याच्यासाठी जे वापरलं जातं ते अँटीसेप्टिक असतं. इथे अर्थातच पाहिजे हे अँटीडोट, कारण का विषयावरचा उतारा म्हणून वापरलं जातं. ॲलोपॅथी हे तर एक पथ्य आहे, म्हणजे एक मेडिसिनची एक प्रॅक्टिसचे जे होमिओपॅथी, युनानी आणि आयुर्वेदिक जसे तशी एक ते पाथ आहे तो. ओके. त्यामुळे याचं अर्थात सी असलेलं उत्तर म्हणजे ते आपल्याला दिसतंय कुठे? इकडे. त्यामुळे हे फक्त इथे उत्तर बरोबर आहे, ओनली सी. ठीक आहे. नेक्स्ट बघूया 59 मध्ये, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड किंवा वर्ड्स मीन द सेम ॲज फर्मामेंट. फर्मामेंटचा अर्थ आकाश असा आहे, किंवा ऍक्च्युली घुमट जे असतं ना, आकाशाचं घुमट, त्याला ऍक्च्युली फर्मामेंट असं म्हणतात. म्हणजे तो भास असतो ते घुमट असल्याचा, त्याला फर्मामेंट असं म्हणतात. आणि अर्थात त्याच्यामुळे इकडे हेवन्स आणि स्काय हे दोनच शब्द इथे बरोबर होतात. डेंटी म्हणजे सुंदर, अतिशय नाजूक असा अर्थ आहे. त्यामुळे हा तर चालणार नाही. त्यामुळे ए आणि बी असलेला पर्याय जो आहे तो हा पर्याय फक्त इथे बरोबर आहे. त्यामुळे उत्तर याचं येणार आहे, याला लिहिलं नाही मी, हे 3 पाहिजे आणि हे 4 आहे इथे. 3 नंबरचं उत्तर याला बरोबर येणार आहे. पुढच्या याच्यामध्ये बघा, पॉइंट आउट द सेंटेन्सेस दॅट आर विदाउट एनी प्रिफिक्सेस. बघा वेगळ्या प्रकारे मी म्हटलं ना की ही ठीक आहे, आतापर्यंतची व्होकॅब्युलरी होती ती जराशी वेगळी होती, पण इथे थोडीशी वेगळ्या प्रकारची व्होकॅब्युलरीची विचारण्याची स्टाईल बदललेली आहे या पेपर सेटरने. दे प्लेड अ गुड गेम ॲट चेन्नई. आणि आपल्याला काय विचारलंय की इथे असं कोणतं वाक्य आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही प्रेफिक्स दिसत नाही. ठीक आहे. बघा आता, दे प्लेड अ गुड गेम ॲट चेन्नई. इथे आहे का प्रिफिक्स? नाही. इथे प्रिफिक्स आहे का? नाही. इथे आहे का? इथे आहे का? इथे आहे का? असं प्रत्येक शब्द बघत गेला तर तुम्हाला समजेल की ह्याच्यामध्ये अर्थात प्रिफिक्स नाहीये. मग इथे काय दिलंय? सेंटेन्स देट आर विदाउट एनी प्रिफिक्स. म्हणजे ए मध्ये प्रिफिक्स नाहीये. मग ए कुठे कुठे बघा, इथे आहे, हा तर पर्याय आपला गेला आणि हा चालणार नाही, आणि हा 2 पर्याय आता उरलेले आहेत. मग एसीडी बी बघण्याची गरज नाहीये, कारण का त्याच्यामध्ये अर्थातच प्रिफिक्स असणार आहे, हे तर आपल्याला लगेच समजतं. आणि बघा इथे आहे. मग इथे कुठे बघा बी आहे का? नाहीये. म्हणजे ऑलरेडी आपल्याला एक तर समजलं पाहिजे की इथे प्रिफिक्स आहे, आणि तो प्रिफिक्स आहे बघा ना. इथे फक्त काय दिलंय? ओनली ए दिलंय, आणि इकडे काय दिलंय? ए, सी अँड डी. बरोबर आहे ना. म्हणजे बी मध्ये प्रिफिक्स असणारच, आणि तो इथे दिसतोय. पण बाकी आता तुम्ही हे वाक्य नाही बघितली नाही तरी चालतात. म्हणजे पहिले 2 जे आहेत तेवढे बघून सुद्धा उत्तर मिळतं. म्हणून कधीही प्रश्नपत्रिका सोडवताना आम्ही परत परत सांगतो की एक एक वाक्य बघितलं ना त्याच्या खाली लगेच त्याच्यावरती काट मारा किंवा काय करायचंय. जसं आता याच्यामध्ये दिसलं आपल्याला की याच्यामध्ये प्रिफिक्स नाहीये. बघा, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला समजलं काय? तर ह्याच्यामध्ये प्रिफिक्स नाहीये, म्हणजे हे उत्तर असू शकतं. बी मध्ये आपण ऑलरेडी काट मारून टाकली, कारण का ए मध्ये प्रिफिक्स नाहीये, बरोबर ना. नंतर बी मध्ये तर असू, म्हणजे बीचा आपल्याला काही संबंध येत नाही, कारण का ओनली ए आणि ए, म्हणजे ह्या 2 मध्येच आपलं उत्तर असणार आहे. एवढं आपलं आता निश्चित झालेलं आहे. मग आता पुढे बघायचं. बघा दिसतंय का? इथे आहे का? नाहीये. इथे आहे का? इथे आहे का? इथे आहे का? इथे आहे का? इथे आहे, पण तो काय आहे? सफिक्स आहे, प्रिफिक्स नाहीये. कळते? आणि इथे पण नाहीये. शेक्सपियर्स ड्रामाज आर फेमस. इथे आहे, पण तो काय आहे? सफिक्स आहे, प्रिफिक्स नाही. थोडासा वेगळ्या प्रकारे फक्त प्रश्नपत्रिका या पेपर सेटरने सेट केली, बाकी काही नाही. उत्तर आपल्याला मिळालेलं आहे, अर्थात काय आहे? 2 नंबर. नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय द सेंटेन्सेस पंक्च्युएटेड करेक्टली. थोडासा ट्रिकी प्रश्न विचारलाय. द मून वॉज ब्राईट, द फिश वर बायटिंग राईट, अँड ऑल टुगेदर इट वॉज अ ग्लोरियस नाईट. एक कविता आहे त्याच्यावरच आहे, ते जाऊ दे, आपल्याला ते नाही बघायचंय.
आपल्याला बघायचंय काय की इकडे हे चालणार आहे का, आणि अर्थातच हे चालणार नाही. इकडे स्वल्पविराम नुसतं असलं असतं तर चाललं असतं इथे आणि इथे. त्यामुळे हे चुकीचं वाक्य आहे. त्यामुळे पंक्च्युएशन करेक्ट मध्ये हे येणार नाही. त्यामुळे ए असलेलं उत्तर जे आहे ते आपल्याला चालणार नाहीये. त्यामुळे हे दोन गेले. आता बी आणि सी बघायचं. डॉक्टर हरीश इज अ वेल मॅनर्ड मॅन. आता ह्याच्यामध्ये चूक येणं ती इथे आहे. याचं कारण काय बघा की ऍक्च्युली हे काय आहे तर एक कंपाऊंड ऍडजेक्टिव्ह आहे. कंपाऊंड म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा अधिक शब्द एकत्र येतात त्यावेळेस त्याला कंपाऊंड नाउन असं म्हणतात. जसं तुम्हाला माहितीये, जर तुम्हाला सन इन लॉ, फादर इन लॉ वगैरे वगैरे लिहायचं असेल तर तुम्ही मध्ये हा हायफन देत असता. हा हायफन देण्याच्या मागचं कारण काय असतं तर ते कंपाऊंड वर्ड बनवायचं असतं. मग इकडे मॅनर्ड मॅन नाहीये ना आणि वेल पण नाही, म्हणजे इकडे हे आहे हे काय ऍडव्हर्ब आहे आणि हे जे आहे हे पास्ट पार्टिसिपल आहे आणि या दोघांचं मिळून एक ऍडजेक्टिव्ह बनवलंय. असं ज्या वेळेला दोन किंवा त्यापेक्षा वेगवेगळ्या विविध प्रकारांच्या ज्या वेळेला एक शब्द बनवला जातो ना त्यावेळेला तिथे हायफन द्यायचाच असतो. बघा इकडे हे नाउन आहे, हे प्रेपोजिशन आहे आणि हे नाउन आहे, बरोबर आहे ना. तर असं ज्या वेळेला असतं त्यावेळेला तिकडे हायफन दिला जात असतो. त्यामुळे इथे हायफन असला असताना म्हणजे असं जर असलं असतं ना तर हे बरोबर झालं असतं. त्यामुळे अर्थात हे पण चुकीचं आहे. मग ए पण चुकीचं आणि बी पण चुकीचं. त्यामुळे हा पर्याय निघून गेला. उरला आपला पर्याय फक्त काय सी वेल. त्यामुळे पंक्च्युएटेड करेक्टली. कारण का इथे कंट्री आणि क्लब हे काय आहे एका क्लबचं नाव आहे आणि म्हणून ते कॅपिटल आलेलं आहे. नाहीतर बऱ्याच जणांना हे पण चुकीचं वाटलं असेल कारण का इथे द आहे आणि सी करण्याची काही गरज नव्हती कॅपिटल. गोंधळ होण्याची शक्यता आहे. प्रॉपर नाउन म्हणून ते आलेलं आहे त्यामुळे तिथे ते कॅपिटल घेतलेलं आहे. ओके, तर याचं उत्तर आलं सी. नेक्स्ट बघूया. द वर्ड टॅसिटर्न इज अँटोनिम्स. आता इथे अँटोनिम विचारलेला आहे. कळतंय बघा. टॅसिटर्न म्हणजे काय, जो जास्त बोलत वगैरे नाही ना त्याला टॅसिटर्न असं म्हणतात. म्हणजे तो अनकम्युनिकेटिव्ह असतो. मग ह्याला तुम्हाला दिसतोय कुठला बघा, क्लिअर म्हणजे काय स्पष्ट आहे त्यामुळे त्याचा काही संबंध नाहीये. इथे फक्त टॉकेटिव्ह हा एकमेव जो आहे ना तो ह्याचा अँटोनिम दिसतंय. त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे बघा, ओनली बी येणार आहे. समजतंय का. अनकम्युनिकेटिव्ह म्हणजे काय, अबोल, ज्याला जास्त संभाषण करण्यामध्ये जो इंटरेस्टेड नसतो ना, अबोल राहतो, मितभाषी असतो, असा जो असतो त्याला अनकम्युनिकेटिव्ह. कम्युनिकेशन माहितीये, कम्युनिकेटिव्ह अनकम्युनिकेटिव्ह, आणि हा टॅसिटनचा अर्थ आहे. आणि स्पीचलेस म्हणजे काय, निशब्द. त्यामुळे हे पण चालणार नाही कारण का निशब्द आणि हे, आणि क्लिअर म्हणजे स्पष्ट आहे त्यामुळे इथे क्लिअर बोलणं वगैरे असलं काही दिलेलं नाहीये. त्यामुळे एकमेव म्हणजे ओनली बी असलेला हा पर्याय फक्त इथे बरोबर आहे. पर्याय 2. 65 नंबरचं उत्तर आहे 2 नंबर. पुढचं बघा. सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह इन विच द वर्ड्स आर स्पेल्ड करेक्टली. बघा करेजस, COURAGEOUS हे बरोबर आहे. सर्व्हिसेबल, तर याच्यामध्ये सर्व्हिसेबल हे पण बरोबर आहे. परसिव्हरन्स हे पण बरोबर आहे. ऑब्झर्वेटरी पण बरोबर आहे. त्यामुळे इथे हा पहिलाच पर्याय बरोबर आहे. करेजस म्हणजे अर्थातच हिंमत असलेला, धैर्यवान. सर्व्हिसेबल सर्व्हिस करता येणार योग्य. परसिव्हरन्स म्हणजे चिकाटी. ऑब्झर्वेटरी म्हणजे वेधशाळा. माहिती आहे तुम्हाला. इथे फक्त काय माहितीये का, हे नको होतं, बेनिफिसंट पाहिजे होतं. एपिडेमिक बरोबर आहे. होमोजिनस पण बरोबर आहे. मिससेलेनियस पण बरोबर आहे. त्यामुळे इथे फक्त हे एकच चुकलेलं आहे. बेनिफिसंट म्हणजे काय चांगलं करणारं वगैरे असं जे असतं त्याला म्हणतात. एपिडेमिक म्हणजे साथ माहिती तुम्हाला. होमोजिनस एक संघ आहे. मिससेलेनियस वेगळ्या प्रकारचं. प्रॉपर हे पण बरोबर आहे. प्लॅनेटोरियम याच्यामध्ये ए पाहिजे होता त्यामुळे हे चुकलेलं आहे. बाकी विजनरी इथे कॅटेगोरिकल पाहिजे होतं त्यामुळे हे चुकलेलं आहे. इथे सजेस्टिबल पाहिजे त्यामुळे हे चुकलेलं आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, बेवरेज आणि हायडस, त्यामुळे हे सगळे असे आहेत. ओके, चला पुढचं बघूया. चूज द नियरेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड्स. काय, म्युटॅटिस म्युटंडीज. खरंच सांगतो मित्रांनो, म्हणजे मी सुद्धा इतके दिवस अभ्यास करतोय इंग्लिशचा. मी एक्सपर्ट अजिबात नाहीये. हा 23-24 वर्षाचा एक्सपिरियन्स झालाय शिकून, त्यामुळे बऱ्याच गोष्टी माहिती आहेत एवढंच फक्त. परंतु मी एक्सपर्ट आहे असं मी कधीही म्हणत नाही कारण का मी अजून शिकतोच आहे. आणि मुळात आपली मराठी मातृभाषाच आधी आपल्याला पूर्णतः माहीत नसते, तर ही तर फॉरेन लँग्वेज आहे विच वी नेव्हर एक्सपेक्ट वन नोज परफेक्टली. त्याप्रमाणे मीही नाही, मलाही हा शब्द पहिल्यांदाच समजला. त्यामुळे हा तर मी डिक्शनरीमध्ये बघूनच याचा अर्थ काढला हे आधीच तुम्हाला सांगतो. अर्थात इथे समजलं मग नंतर काय आहे, तर याचा अर्थ आहे मेकिंग स्मॉल चेंजेस दॅट आर नेसेसरी. म्हणजे जिथे
चुका असतात त्या सुधारायचं जिथे आवश्यक आहे तसं करणं, त्याला म्युटॅटिस म्युटंडीज असं म्हणतात. कारण का इथे काय बघा, द सेम कॉन्ट्रॅक्ट विल बी गिवन टू इच एम्प्लॉई, म्हणजे तेच जे काय करार असेल ना तोच सगळ्यांना दिला जाईल आणि मग तोच करार त्याच्यामध्ये फक्त काय होणार आहे तर म्युटॅटिस म्युटंडीज होणार. मग ते दोन्ही बाजूला प्रिंटेड, म्हणजे कुठली कंपनी तेच कॉन्ट्रॅक्ट दोन्ही बाजूला प्रिंटेड असेल तेच देणार असं काय आहे का? म्हणजे थोडा कॉमन सेन्स लावला तर याचं उत्तर मिळतं. कळलं का? कारण का कुठली कॉन्ट्रॅक्ट करत असताना ते काय असं प्रिंटेड ऑन बोथ साइड्स ऑफ पेपर असं देणं किंवा मेकिंग हे ऑन A4 साईज किंवा फोल्डेड इन द मिडल हे असलं काही करणार नाही. त्यातल्या त्यात ज्याच्यामध्ये जास्त भाव झालेला असतो ना असंच नेहमी द्यायचं असतं. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगितलं की काही शब्द नसतात माहिती. देर आर 30 lakhs वर्ड्स इन इंग्लिश, कसे कोणाला माहिती असणार आहेत. त्यामुळे मला फक्त एवढंच सांगायचं ही प्रश्नपत्रिका म्हणून मला तरी डिफिकल्ट वाटली का, तर याच्यामध्ये मला माहित नसणारे पण प्रश्न आलेले आहेत. ओके, तर इथे अर्थातच थोडासा कॉमन सेन्स वापरला तर हे मात्र आपल्याला सहज जमू शकतं एवढंच सांगायचं आहे. म्हणजे येस, इट हॅपन्स दॅट यू might not know some words, but even if you don't know, if you look at all these options or alternatives, at least with your brain, actually you can use your brain, and while applying that brain you would immediately come to know whether the sentences are correct or incorrect. That means the given options are correct or incorrect. If you use your common sense, then you can easily understand what might be the answer. Okay, त्यामुळे हे तसं आन्सर आहे, हे तसं सहज समजतं सुद्धा. फक्त मी म्हटलं तुम्हाला की नाही अर्थ माहिती असतं काही त्यांचा. ओके, चलो पुढे. पॉइंट आउट द ऑड सेंटेन्स. ऑड सेंटेन्स कुठलं आहे बघा ना, किती वेगळ्या प्रकारे, म्हणजे हे ऍक्च्युली जे पार्ट ऑफ स्पीच वरचा हा प्रश्न आहे पण वेगळ्या पद्धतीने विचारला गेलाय. आणि काय विचारलंय बघा इकडे, ऑड सेंटेन्स कुठले ते काढायचे. आणि त्या ऑड सेंटेन्स मध्ये बघा इथे तुम्हाला सगळीकडे ना हा शब्द आहे ना हा कॉमन दिसतोय बघा, म्हणजे सीझन वरनं तयार झालेले शब्द आहेत ते दिसतात तुम्हाला कॉमन. आणि हे जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला समजेल की ह्याचा उपयोग इथे नाउन म्हणून केलाय, बाकी या सगळ्या ठिकाणी ह्याचा उपयोग जो आहे ना तो ऍडजेक्टिव्ह प्रमाणे केलेला आहे. आणि केवळ एवढ्याच कारणावरनं ऑड सेंटेन्स जे आहे ना ते फक्त हे ठरतंय. कळतंय? चला पुढे बघूया. शी इज द डलेस्ट गर्ल इन द क्लास. सगळ्यात सोपा प्रश्न आहे हा, त्यामुळे द डलेस्ट आहे. त्यामुळे ऑफकोर्स ज्या वेळेला सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वाक्यामध्ये फक्त द आणि डलेस्ट असतं त्यावेळेस फक्त नो अदर असलेलंच फक्त ऑप्शन बरोबर असतं. कारण का व्हेरी फ्यू असेल तर त्याचंही इकडे वन ऑफ द सुपरलेटिव्ह डिग्री असते वगैरे वगैरे वगैरे. तर आपलं उत्तर आहे 4. चला पुढे जाऊया. इन द फॉलोइंग सेंटेन्स बघा ना, इन्स्ट्रक्शन एवढी मोठी देऊन ठेवली आहे ना तर बापरे हे काय असणार मुलांना असं वाटायचं. ऍक्च्युली आहे ते सगळे एवढ्या ह्याच्यामध्ये आहे, म्हणजे हा इथून ते इथपर्यंत जो पार्ट आहे ना त्याच्यामध्ये सगळं आहे. बघा इन्स्ट्रक्शन काय, इन द फॉलोइंग सेंटेन्स सम पार्ट्स आर प्रिंटेड इन बोल्ड इटॅलिक्स. त्याच्याऐवजी मी इकडे फक्त हे केलंय, कळतंय, अंडरलाईन केलंय. देर आर 4 choices. फाइंड आउट विच चॉईस हॅज द सेम मिनिंग ॲज द पार्ट इन द सेंटेन्स विच इज इन बोल्ड इटॅलिक्स. तर बोल्ड आणि इटॅलिक्स सगळंच हे बोल्ड असल्यामुळे मी इकडे फक्त अंडरलाईन केलंय, बाकी काही नाही. तिथे दिलं यू कॅन कंटिन्यू विथ द प्रोग्राम आफ्टर आय हॅव लेफ्ट, म्हणजे मी गेल्यानंतर तुम्ही हा प्रोग्राम करू शकता चालू ठेवणे म्हणजे. आणि त्या चालू ठेवलेला तुम्हाला माहिती आहे कॅरी आउट जे आहे, कॅरी आउट म्हणजे एखादं काम पूर्ण करणे, शेवटाला नेणे. त्यामुळे अर्थातच कॅरी आउट हे इथे चालणार नाहीये. कॅरी ऑफ याचा अर्थ आहे जबरदस्तीने एखादी गोष्ट नेणे, त्याला कॅरी ऑफ म्हणतात, त्यामुळे हेही चालणार नाही. कॅरी अवे म्हणजे एखाद्या भावनांनी ज्या वेळेला तुम्ही वाहून जाता त्या भावनांबरोबर त्यावेळेला तिथे कॅरी अवे वापरतात, त्यामुळे तेही चालणार नाही. तर इथे फक्त डी असलेला पर्याय बरोबर आहे, म्हणजे तो आहे इथे. त्यामुळे याचं उत्तर अर्थात येणार आहे 1 नंबर. इथे ए नकोय, 1 नंबर पाहिजे. 1 2 3 4, त्यामुळे याचं उत्तर येणार आहे 1. नेक्स्ट बघा, शी वॉज पोर्टेड विथ प्लेजर. सिलेक्ट द करेक्ट प्रिफिक्स टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. आता इथे बघा ना, एक तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ही एक इडिओमॅटिक फ्रेज आहे, बरोबर आहे. बी ट्रान्सपोर्टेड विथ प्लेजर असं आहे, म्हणजे एकदम अत्यानंद होणे, एक्स्टॅटिक, कळलं, असा त्याचा अर्थ आहे. जाऊ दे. आता इथे बघा, मोस्टली सगळ्यांना माहिती आहे की इम्पोर्ट आणि ट्रान्सपोर्ट एवढ्या 2 प्रिफिक्स लावल्यानेच फक्त या शब्दाचं होणार. हायपोर्ट होत नाही आणि काउंटरपोर्ट पण कधी होत नाही, बरोबर आहे. मग आता शी वॉज इम्पोर्टेड म्हणजे तिला आयात नाही करणार, म्हणजे आपोआप तुम्हाला समजेल की हे 2 पर्याय तर चालणारच नाहीयेत, म्हणजे हा एकमेव पर्याय फक्त उरणार आहे. कळलं का? कारण का तिला काय आत करणार आहे का?
आणि ती इडिओमॅटिक फ्रेज आहे ट्रान्सपोर्ट विथ प्लेजर, म्हणजेच अत्यानंद होणे, अत्यानंदात असणे असा तो अर्थ आहे. ओके, चला पुढे बघूया. विच इज आर नियर टू द मिनिंग ऑफ अंडरलाइन वर्ड. द ट्रॅक लेड देम टू अ हडल ऑफ आउट बिल्डिंग्स. ट्रॅक जो होता म्हणजे ते चालण्याचा जो काय मार्ग होता त्यांनी त्याला काय केलं, हडल ऑफ आउट बिल्डिंग्स, म्हणजे त्या ठिकाणी असं नेलं की जिकडे खूपच बिल्डिंग्स होत्या. आणि इथे हडल म्हणजे काय विचारले. तुम्हाला माहितीये का मित्रांनो, तुम्ही फुटबॉलची मॅच जर वर्ल्ड कप जो असतो ना, फुटबॉलचा वर्ल्ड कप, ती जर तुम्ही कॉमेंट्री वगैरे ऐकली असेल ना, तर त्याच्यामध्ये हा हडल शब्द वापरतात. ज्या वेळेला अशी खूप प्लेयर्स एकत्र येतात ना ते बॉल हे करण्यासाठी, म्हणून एका ठिकाणी ज्या वेळेला गर्दी होते ना त्यावेळेला तिथे हडल हा शब्द वापरला जातो. ट्रेनवर मध्ये प्लॅटफॉर्मवरती ज्या वेळेला गाडी येत असते ना त्यावेळेला, मग ती बस असली तरी सुद्धा तुम्हाला माहिती आहे, जर साधी बस असेल ना तर सगळे त्या प्रवेशद्वारापाशी आत जायला जी गर्दी करतात त्यालाही हडल असं म्हणतात. ओके, तर सांगायचं एवढंच आहे, क्लस्टर म्हणजे घोष माहिती आहे, त्यामुळे ह्या अर्थाचा हा एक शब्द आहे आणि क्राऊड एक शब्द आहे. आणि लॅमेंट म्हणजे दुःख करणे, शोक करणे, त्यामुळे हा अजिबात चालणार नाहीये. त्यामुळे ए आणि बी असलेला पर्याय जो आहे हा याचं उत्तर आहे पर्याय 2. ठीक आहे. नेक्स्ट बघा, पॉइंट आउट द इनकरेक्ट कंडिशनल. खूपच सोपा प्रश्न आहे याच्यामध्ये पण बघा. इकडे इफ यू ईट म्हणजे इकडे ईट आहे, ईट एक्सेसिव्हली मोर फॅट विल अक्युमुलेट, त्यामुळे हा पहिला बरोबर आहे. इथे इनकरेक्ट विचारलंय. इफ यू गो टू एनी पिकनिक स्पॉट यू विल ओनली सी द वॅकंट हॉटेल्स, हा पण एकदम बरोबर आहे, काही चुकलेलं नाहीये. इफ शी डज रेग्युलर एक्सरसाइज, आता इथे तुम्हाला दिसतंय की इकडे सिंपल प्रेझेंट आहे पण इकडे वुड वापरलाय, त्यामुळे अर्थातच हा पर्याय चालणार नाही. त्यामुळे उत्तर अर्थातच फक्त हे आहे, 3 नंबरच उत्तर आहे. इफ दे हॅड नॉट मिक्स, इकडे बघा हॅड आहे आणि इकडे त्याच्यानंतर हॅड आहे आणि त्याच्यानंतर इकडे तुम्हाला दिसतंय बघा, कुठे गेलं, इफ दे हॅड नॉट मिक्स द इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर इन टू द रिव्हर्स, म्हणजे त्यांनी मिक्स केलं नसतं, द वॉटर ऑफ रिव्हर्स वुड हॅव, त्यामुळे इकडे परफेक्ट पास्ट इथे बरोबर आहे आणि इकडे वुड हॅव पण बरोबर आहे, त्यामुळे हाही पर्याय बरोबर आहे. त्यामुळे इनकरेक्ट फक्त हाच आहे. ओके, चला नेक्स्ट बघू. एकदम सोपा प्रश्न आहे बघा. वी मस्ट गो नाऊ, ऍड अ करेक्ट क्वेश्चन टॅग. मस्ट आहे त्यामुळे अर्थातच मसंट वी एवढाच येणार आहे. नेक्स्ट, सिलेक्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम फॉर द बोल्ड इटॅलिक्स वर्ड इन द फॉलोइंग. हा थोडासा कन्फ्युज करणार होता, कारण का, याचं कारण फक्त एवढंच आहे, बघूया आपण. आय हेट वॉचिंग फ्राइटनिंग मूवीज. फ्राइटनिंग म्हणजे घाबरवणारे, बरोबर आहे. तर आता ह्याच्यामध्ये जे इथे दिलेलं आहे, एक तर एक क्राईम म्हणजे ओरडायला लावणारी, किंचाळायला लावणारी वगैरे असं हे आहे. अर्थात हा चालणार नाही, कारण का म्हणजे ती भयभीत करणारी असा त्याचा अर्थ होत नाही, त्यामुळे हे चालणार नाहीये. इकडे स्केरी, त्यामुळे स्केरीचा अर्थच स्केअर म्हणजे माहिती ना, मी आय डोंट स्केअर वगैरे असं जे म्हटलं जातं, म्हणजे स्केरी म्हणजे घाबरवणारी आहे. याच्याबरोबर हा जो आहे, कारण का हाचा दुसरा अर्थ ब्रुटल म्हणून आहे, म्हणजे निर्दयीपणा जे असतं ना ते, त्यामुळे हा मात्र ह्याच्याबरोबर येईल. त्यामुळे बी आणि सी असलेला पर्याय जो आहे तो ह्याचं उत्तर असणार आहे. बाकी स्टॉर्मिंग म्हणजे स्टॉर्म म्हणजे माहिती आहे तुम्हाला वादळ, त्यामुळे वादळी हवा वगैरे त्या वादळी असा होतो, त्यामुळे तो चालणार नाही. त्यामुळे बी आणि सी असलेला पर्याय जो आहे ते तुम्हाला दिसतोय, हे याचं उत्तर आहे 1 नंबर. ओके, चला नेक्स्ट बघूया. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. सोपा प्रश्न आहे, काही जण कन्फ्युज झाले कारण का मला दोघा-तिघांनी व्हॉट्सअपवरती पाठवलं. बघा, साइटेड हिज ऑथॉरिटीज, एक म्हणजे काय म्हणतात त्याला, उदाहरण देणे वगैरे जे असतं ना त्याला हा साईट हा शब्द वापरतात, त्यामुळे हे एकदम बरोबर आहे. आता इथे ही चोज दिस साईट फॉर हिज बिल्डिंग, इथे हे साईट पाहिजे होतं आणि मोस्टली सगळ्यांना येतं, त्यामुळे तसा हा सोपा प्रश्न आहे. त्यामुळे अर्थातच हे चुकीचं आहे. त्यामुळे बी जिथे आहे हा तर पर्याय चालणार नाही, त्यामुळे हे 2 गेलेले आहेत. आता फक्त उरला सी, शी हेट्स द साईट, आणि इथे दृष्टी म्हणून पाहिजे होतं, त्यामुळे इथे SIGHT पाहिजे, त्यामुळे हा खूप सोपा होता. आय साईट वगैरे आपण म्हणतो ती साईट इथे पाहिजे होतं, त्यामुळे बरोबर उत्तर आहे फक्त ए असलेलं, त्यामुळे अर्थातच पर्याय 1 हे याचं उत्तर आहे. नेक्स्ट बघा, फिल इन द ब्लँक विथ द अप्रोप्रिएट ऑप्शन. ओके, पोलीस रिफ्यूज टू काय, द आयडेंटिटी ऑफ द सस्पेक्ट, म्हणजे जो संशयित आहे त्याची जी ओळख आहे ते अर्थातच प्रकट करायला त्यांनी नकार दिला. कॉन्व्हल्ज असा नावाचा शब्द नाहीये. डायव्हल्सचा अर्थ आहे ओपन करणे किंवा रहस्य प्रकट करणे, आणि कॉन्व्हल्स आणि डायव्हर्ट हे अजिबात चालणार नाहीयेत. ओके, नेक्स्ट, पॉइंट आउट द सेंटेन्स विच हॅव अँटोनिम्स इन देम. हा एक थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारला, म्हणजे अँटोनिम्स वरती प्रश्न आहे पण वेगळा आहे.
आणि ह्याच्यामध्ये बघा जसं मेनी फ्रीडम फायटर्स वर कंडेम, याच्यामध्ये काय विचारलंय की वाक्यामध्ये म्हणजे एका वाक्यात तुम्हाला ते दोन अँटोनिम दिसले पाहिजेत. म्हणजे एका ठिकाणी एक शब्द आणि त्याचा बरोबर अँटोनिम आहे तो दुसऱ्या ठिकाणी दिसला पाहिजे. बघूया आता आपण इकडे मेनी फ्रीडम फायटर्स वर कंडेम टू लिव्ह इन द प्रिझन सेल्स अँड डाय देअर ओनली. इथे बघाल तुम्ही तर हा डाय शब्द आणि इथला हा लिव्ह शब्द म्हणजे दोन्ही अँटोनिम आहेत आणि हेच इकडे विचारलंय. पॉइंट आउट द सेंटेन्सेस विच हा अँटोनिम्स इन देम. म्हणजे इथे ए मध्ये अँटोनिम आहे म्हणजे हा आणि हा आणि हा आणि हा, म्हणजे सगळ्या हा फक्त निघून जाणार आहे. बाकी सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की हे दिसतंय ए दिसतंय, बरोबर आहे. आता पुढचं बघा, वी ऑलवेज प्रेज हर, आम्ही नेहमी तिची स्तुती करतो बिकॉज शी इज ब्लेस्ड विथ, म्हणजे तिला हे मिळालेलं आहे काय, विथ टू ब्रिलियंट अँड ब्युटिफुल डॉटर्स, तिला दोन खूप हुशार आणि सुंदर अशा आहेत. याच्यामध्ये कुठे अँटोनिम दिसत नाही, म्हणजे प्रेजचा अँटोनिम हेट असणं हाही दिसत नाही, ब्लेस ह्यालाही दिसत नाहीये, म्हणजे इथे कर्स येणार त्याचा अँटोनिम तर तोही दिसत नाहीये, ब्युटिफुलचा अगली हाही दिसत नाहीये. त्यामुळे अर्थातच याच्यामध्ये कुठलाही अँटोनिम नाहीये. मग इथे काय विचारलंय, विच हॅव अँटोनिम्स, म्हणजे बी ज्या पर्यायामध्ये आहे ते उत्तर आपलं नसणार आहे. मग बघा ह्याच्यामध्ये बी आहे म्हणून हे उत्तर असू शकत नाही आणि ह्याच्यामध्ये ऑलरेडी निघून गेलाय. आता बघायचा आपला शेवटचा डी. आता इथे दिसते अ लार्ज स्टॉर्क, पक्षी येतो, ॲट लास्ट गॉट होल्ड ऑफ अ स्मॉल फ्रॉग. बघा इथे लार्ज दिसतंय आणि इकडे स्मॉल दिसतंय, त्यामुळे इथे आहे. त्यामुळे ए आणि सी असलेला पर्याय हा बघा, हा पर्याय जो आहे हे याचं उत्तर आहे. ओके, नेक्स्ट बघा, स्पॉट द एरर इन द फॉलोइंग सेंटेन्स इफ नो एरर्स से सो. हा थोडासा ट्रिकी प्रश्न आहे. अर्थात ट्रिकी प्रश्न म्हणजे थोडंसं इंग्लिशचं वाचन कमी असेल तरच फक्त हा प्रॉब्लेम येऊ शकतो. फॉर द लास्ट 3 days आय हॅव बीन फिलिंग आउट ऑफ सॉर्ट. तर इथे ही जी फ्रेज आहे ही फ्रेज चुकीची आहे. इथे आउट ऑफ सॉर्ट्स पाहिजे, कारण का इकडे अनेक वचन नेहमी असतं. त्यामुळे फक्त इथे चूक आहे सी मध्ये, त्यामुळे उत्तर येणार आहे 3 नंबरचं. बाकी आपल्याला वाटेल की बाबा इथे आय हॅव बीन सगळं बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, त्यामुळे मोस्टली सगळेजण एररकडे गेले असतील, पण आहे एरर आहे की इथे आहे. ओके, व्हॉट टाइप ऑफ सेंटेन्स इज द फॉलोइंग. खूप सोपा प्रश्न होता. वेन द ओल्ड मॅन वॉज गॉन, म्हणजे तो ज्या वेळेला गेला, गॉड कॉल्ड अब्राहम, म्हणजे गॉडने त्या अब्राहमला बोलवलं आणि अँड दिलेलं आहे. म्हणजे इकडे टाइम कंजंक्शन दिसतंय आणि इकडे कंपाऊंडचं दिसतंय, कारण हे कंपाऊंड कॉम्प्लेक्स आहे. त्यामुळे सी कुठे आहे तेच फक्त उत्तर बरोबर आहे. त्यामुळे पर्याय 4 हे याचं अर्थातच उत्तर असणार आहे. ओके, पुढचं, which one of the following prefixes meaning all best suits the word scient. खूप सोपं आहे, सगळ्यांना आले. सुप्रा म्हणजे सगळ्यात सुपिरियर असतो त्यासाठी आहे, हे पण त्यासाठीच आहे, सर गरज नाही, त्यामुळे इथे फक्त ओमनी आहे, त्यामुळे सगळ्यांना आलेलं असणार आहे. ओनली डी कुठे आहे बघा, म्हणजे हा पर्याय 1 हे याचं उत्तर आहे. ओके, खूप सोपा प्रश्न होता तसा. चूज द नियरेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन आयटम. हिज फादर इज अन ऑन्कोलॉजिस्ट. ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे काय, ते ट्युमर वगैरे जे असतात ना, कॅन्सरचे वगैरे, त्यांची ट्रीटमेंट आणि त्याच्यावरती अभ्यास करणारा जो असतो त्याला म्हणतात, त्यामुळे याचा हा येणार आहे. बाकी पॅन्डेमिक जो असतो तो एपिडेमिओलॉजिस्ट असतो, त्यामुळे हा अर्थातच चालणार नाहीये. नंतर वन हु इज स्पेशलाइज इन किडनी डिझीज, नेफ्रॉलॉजिस्ट असं म्हणतात त्याला, हाही चालणार नाही. आणि वन हु स्टडीज लॉस ऑफ एअर, हे तर तुम्हाला माहिती आहे ट्रायकॉलॉजिस्ट असतात. आजकाल सगळीकडे तिथं टाकल्यावरती केस उगवणे वगैरे त्याच्यासाठी जे असतात ते ट्रायकॉलॉजिस्ट असतात. त्यामुळे याच्यामध्ये फक्त हा पर्याय बरोबर आहे. ओके, पुढचं बघा, पॉइंट ऑफ द इनकरेक्ट सेंटेन्स कुठलं आहे बघूया आपण. मेनी ओल्ड मिल्स अँड देअर, म्हणजे प्रश्न किती वेगळ्या पद्धतीने विचारलाय तो फक्त बघा, की ऍक्च्युली वन वर्ड सबस्टिट्यूटचा प्रश्न आहे पण वेगळ्या प्रकारे विचारलेला आहे. बघा, मेनी ओल्ड मिल्स अँड देअर ग्राइंडर्स आर नाऊ ऍब्सोल्यूट. तर इथे ऍब्सोल्यूट नको आहे, इथे ऍक्च्युली पाहिजे होतं ऑब्सोल्यूट, म्हणजे ते आता दिसतच नाहीत असं जे आहे त्याच्यासाठी इकडे असं म्हटलेलं आहे ते. तिथे ऍब्सोल्यूट नको आहे, कारण ऍब्सोल्यूट म्हणजे परफेक्ट, परिपूर्ण. अ पर्सन हु हेट्स मॅनकाइंड इज मिसॅन्थ्रोप, हे एकदम बरोबर आहे, म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूटच्या फक्त ऍप्लिकेशन इकडे सांगितलेलं आहे. अ थिंग ऑर ऍक्शन दॅट कॅन नॉट बी बिलीव्ड, इनक्रेडिबल, हे पण बरोबर आहे, अविश्वसनीय. अ पर्सन हु बिलीव्स इन फॅट इज फॅटलिस्ट, हे पण बरोबर आहे. त्यामुळे इथे फक्त
इनकरेक्ट सेंटेन्स जे आहे ते फक्त हेच आहे. ओके, एक नंबर फक्त इनकरेक्ट सेंटेन्स आहे. मित्रांनो, अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आहे. याच्यामध्ये चेंजेस होण्याची शक्यता अजिबात नाहीये. फक्त कदाचित मी जे तुम्हाला एक सांगितले हार्श आणि स्केरी असं जो फ्रायटन आय हेट काय ते म्हटलंय ना, वॉचिंग फ्रायटन मूवीज वगैरे असं काय ते म्हटलंय, त्याच्यामध्ये कदाचित म्हणजे मला वाटते हार्श आणि हे दोन्ही एक आहेत. अर्थात असतात म्हणजे वापरतात असं, म्हणजे एखादा खूप ज्या वेळेला सपोज वन बिट समवन हार्शली, इट मीन्स दॅट तो ब्रुटली म्हणजे एकदम घाबरवण्यासारखं समोरच्याला तो घाबरून टाकत असतो. त्यामुळे तिथे माझ्या दृष्टीनं तो चालणार शब्द आहे. बाकी तुम्हाला सांगितलं की इव्हन पॅसेजमध्ये सुद्धा मला 2 प्रश्न थोडेसे कन्फ्युजिंग वाटत आहेत. अर्थात बघूया पॅसेजचं काय लेखकाला काय अपेक्षित आहे तिकडे पेपर सेटरला हे तुम्हाला समजेल. पण एकूण या प्रश्नपत्रिकेमध्ये मला असं वाटतं की जर 30 मार्काची प्रश्नपत्रिका आहे तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त मला वाटतं 22-23 मार्क जरी पडले ना तरी ते मोर दॅन इनफ आहे. म्हणजे प्रश्नपत्रिका ही निश्चित खूप वेगळ्या पद्धतीनं काढली, कारण का याच्यामध्ये तुम्ही बघितलं की एवढे आतापर्यंत कधीच म्हणजे फक्त 7 ग्रामरचे प्रश्न आणि 18 मार्क हे फक्त तुम्हाला व्होकॅब्युलरीवरती विचारलेले आहेत. आणि व्होकॅब्युलरी पण विचारण्याची स्टाईल वेगवेगळी या वेळेला वापरलेली आहे. त्यामुळे त्या पेपर सेटरचं मी खरंच कौतुक करतो की एक वेगळ्या प्रकारचा प्रश्नपत्रिका त्यांनी तयार केली. आणि तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्कीच आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा. माझं जे ॲप आहे सुदेश वेलापूर इज द मास्टर की टू इंग्लिश अवश्य डाउनलोड करू शकता. राज्यसेवेसाठी डिस्क्रिप्टिव्ह वगैरे मी सुद्धा ह्याच्यामध्ये घेतलेले आहे, तुम्ही जॉईन करू शकता. ओके, थँक्यू व्हेरी मच.